अखेर मोठा निर्णय झाला आणि तो सुद्धा पैसे वाटप संदर्भात. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. लाडकी बहीण योजना 2026 संदर्भात जानेवारी, फेब्रुवारी आणि इतर राहिलेले पैसे जेवढे राहिले असतील तो वाटप करण्याचा निर्णय आत्ताच घेण्यात आलेला आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडणार आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार. तर सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश देण्यात आलेले आहेत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना पैसे वितरण संदर्भात. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैशांची वाट बघत होत्या. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत कशा पद्धतीने पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट आज आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लगेच आपण तुम्हाला ती माहिती देऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना अंमलबजावणी जी आहे ती अतिशय वेगाने पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. कारण की काही दिवसांपूर्वी अजितदादांचं निधन झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरण करण्यास थोडा उशीर झाला होता. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. नवीन लाभार्थ्यांची यादी जी ती जाहीर झालेली आहे. त्यामध्ये आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000, कोणाच्या बँक खात्यामध्ये, कोणाच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये देखील जमा केले जाणार आहेत. म्हणजेच काय, तर इथून पुढे येणारे पैसे असतील किंवा इथून मागचे राहिलेले पैसे असतील, एकूण 1 रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि त्याच्या संदर्भात एकूण 18 जिल्ह्यांची नवीन यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. आणि आता त्याच नवीन यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील शासनाने दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण नंतर बघणारच आहोत. परंतु सर्वात मोठी खुशखबर अशी म्हणजे 4,500 रुपये निधी जो डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि हा निर्णय नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याच्या मागचं कारण म्हणजे काय, ज्या भरपूर दिवसापासून ज्या लाडकी बहिणी पैसे आज येतील उद्या येतील या आशेवर बसल्या होत्या, त्यांची इच्छा आज 100% पूर्ण होणार आहे किंवा 100% पूर्ण केली जाणारच आहे. कारण की पैसे आले नसतील तर आता काळजी करू नका. जी नवीन जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये संपूर्ण डिटेल अपडेट आपण देणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वितरित होणार. 36 पैकी 36 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता तो म्हणजे डिसेंबरचे आमचे पैसे आले नव्हते किंवा डिसेंबरचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता, त्याचं नेमकं काय झालं. तर हे बघा, त्याच्यावर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि त्याच्यावर स्पष्टीकरण अशा पद्धतीने दिलं आहे की तुमचा एकूण 1 रुपया तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारचा 1 रुपयासुद्धा इकडे तिकडे जाणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आपण अतिशय जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहोत. त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक लगेच करून ठेवायचं आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा ही असणार आहे. कारण की याच्याच अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्व इथून मागील पैसे जर कोणाचे आले नसतील किंवा जानेवारी असेल, डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल, या एकही महिन्याचा जर पैसा तुमच्या खात्यावर आला नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. ती म्हणजे काय, पैसे वाटप करण्यास आम्ही सुरुवात करत आहोत आणि थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमस्व असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आज धडाधड मेसेज तुमच्या बँक खात्यामध्ये पडणार आहेत. परंतु ते कोणाला पडणार, तर जी 17 जिल्ह्यांची पहिली यादी दिलेली आहे, 17 ते 18 जिल्ह्यांची पहिली यादी आलेली आहे, त्याच यादीनुसार हे पैशांचं वितरण जे आहे ते उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. आज लाडकी बहीण योजनेचं डीबीटीचं बटन जे आहे ते अखेर दाबलेलं आहे. आणि बटन दाबलेलं आहे म्हणजे काय, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरण करण्याची अतिशय जोरदार सुरुवात जी आहे ती झालेली आहे. तर आता पैसे वितरण करण्याचं मोठं वेळापत्रक देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे. पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की 3 दिवस 36 जिल्हे जबरदस्त वाटप जे आहे ते अशा पद्धतीने केलं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं नाव लगेच तुम्ही कमेंट करायचं आहे. कारण की आपण तुम्हाला देणार आहोत लाडकी बहीण योजना महत्त्वाचं वेळापत्रक. जे वेळापत्रक आतापर्यंत भरपूर लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, ते वेळापत्रक आज अखेर जाहीर झालेलं आहे. आणि त्याच वेळापत्रकाच्या अंतर्गत आज लाडक्या बहिणीसाठी पैशांचं वितरण देखील होणार आहे.
बहिणींचा सण मकर संक्रांती झाला, परंतु सणाला काही गिफ्ट देता आलं नाही हे शासनाला वाटले. त्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला धडाकेबाज गिफ्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता कोणतं गिफ्ट मिळणार, कशा पद्धतीने मिळणार ते देखील आपण बघूया. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण जिल्ह्यांची यादी देखील आपण तुम्हाला देणार आहोत. 17 जिल्ह्यांची यादी, अतिशय जबरदस्त यादी आपण तुम्हाला देणार आहोत आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आत्ताच काही क्षणांपूर्वी सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर साईन केलेली आहे. चेकवर सही झालं म्हणजे काय झालं तर पैसे वाटपाची मुहूर्त जो आहे तो अखेर ठरलेला आहे. तो म्हणजे आज पैसे वाटप होणार. तर तर तो मुहूर्त त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3ही दिवसाच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान आणि दर्जेदार पद्धतीने केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता डायरेक्ट चेकवर साईन केलेले आहे. 14,000 कोटींचा चेक जो आहे तो साईन झालेला आहे आणि याच्या अंतर्गत भरपूर लाडक्या बहिणी देखील तिथे उपस्थित होत्या. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत, तेही आपण पुढे बघूया. कारण की मुख्यमंत्र्यांनी जी अंतिम यादी जाहीर केलेली आहे, आता याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आतापर्यंत भरपूर याद्या आल्या होत्या, परंतु आता ही अंतिम यादी असणार आहे. कारण की आजपासून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि त्याच्या अंतर्गतच आता 100% आज पैसे सोडणारच असं आदेश जे ते उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन तर दिलेलं आहेच, परंतु आदेश देखील सर्व मंत्रिमंडळाला दिले आहेत. लाडक्या बहिणीचा 1 रुपयाही आता उशीर झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया आज 100% पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार. त्या जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे आणि बँकांची यादी तर देखील आपण बघणार आहोतच. त्याच्या अगोदर बघूया आपण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं हे महावाटप जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे. तर तुम्ही बघू शकता DBTचं बटणं जर सगळीकडचे ओके झालेले आहेत, म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्यास अतिशय वेगाने सुरुवात जी आहे ती झालेली आहे. मकर संक्रांतीची भेट जी राहिली होती ती देखील लाडक्या बहिणींना आता मिळून जाणार आहे. आता सुरुवात कुठून होणार आहे तर हे बघा, अगोदर आपण विभागाचे नाव बघणार आहोत. विभागाचे नावं बघितले की लगेच जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला देणार आहे, कारण की त्याच्यानंतर जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर जिल्ह्यांची यादी तुम्ही लक्षपूर्वक बघा. त्याच्या अगोदर आपण ही विभागांची यादी बघूया. तर हे बघा, आज विभाग पैसे वितरण करण्यासंदर्भात आज पहिला विभाग असणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. या 2 विभागामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे. याच्यानंतर पुढील विभाग असणार आहेत अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. भरपूर दिवसापासून अमरावती साईडची आणि नागपूर साईडच्या महिला आतुरतेने पैसे वितरण करण्याची वाट बघत आहेत आणि त्याच्यानुसारच पैशांचं वितरण देखील होणार आहे. काही तांत्रिक अडचण आल्यामुळे हे वितरण थोडं उशीर झाला होता, परंतु महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर कोकण विभाग, पुणे विभाग असेल, यामध्ये देखील कार्याचा शुभारंभ जो आहे तो झालेला आहे. तो म्हणजे पैसे वितरण करण्यासंदर्भात आता बघूया आपण ओरिजिनल माहिती. आज पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. दरमहा 1,500 रुपयांचा थेट लाभ DBTद्वारे बँक खात्यामध्ये जमा केला जात असतो आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार ते जाणून घेणे अगोदर महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांची यादी जर आपण बघूयाच तर हे बघा, यामध्ये समाविष्ट असणार आहे ते म्हणजे 21 ते 65 वर्षांच्या वयोगटातील महिला, सोबतच वार्षिक उत्पन्न त्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व लाडक्या बहिणी. तर अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून करण्यात येणार आहे. जिल्ह्यांची यादी तर आपल्याकडे आलेली आहेच, परंतु या जिल्ह्यामध्ये पैसे कोण वितरित करणार आहे तर या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून. कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पैसे वितरण करण्याचा हा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याच्या अंतर्गतच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT असेल किंवा स्मार्टफोन माध्यम असेल तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात मेसेज पडायलाच पाहिजे अशा पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यानुसारच आता मुख्यमंत्र्यांनी लगेच बैठक देखील एक घेतलेली आहे. दिल्लीमध्ये ही बैठक जी ती पार पडलेली आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, मी मुख्यमंत्री आज लाडकी बहीण योजनेची पैशांचं वितरणाची सुरुवात जी आहे ती करणार आहे. म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी हे महत्त्वपूर्ण आदेश देखील दिलेले आहेत. त्याच्या संदर्भात त्यांनी पत्रकार जी यादी आहे 17 जिल्ह्यांची ती यादी देखील जाहीर केलेली आहे आणि त्याच यादीनुसार आज पैशांची वितरिता जी आहे ती होणार आहे. लाडकी बहिणीची पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार. त्याच्या संदर्भात 2 याद्या आलेल्या, एक बँकांची यादी आणि एक जिल्ह्यांची यादी. तर या याद्या आपण तुम्हाला लगेच देऊन टाकणार आहोत कुठल्याही प्रकारचा उशीर न करता, कारण की आज 100% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये SMS पडणार आहेतच. प्रत्येक लाडक्या बहिणींना SMS आज पडायलाच पाहिजे असं उपमुख्यमंत्र्यांनी
सांगितलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना पैसे देखील पडायला सुरुवात झालेली आहे. आता आजपासून पैसे वितरण करण्याचे हे 3 टप्पे कशा पद्धतीने असणार आहेत आणि जिल्ह्यांची यादी तर आपण बघणारच आहोत. हे बघू शकता. पहिला टप्पा असणार आहे नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500. त्याच्यानंतर असणार आहे तिसरा टप्पा संक्रांतीचा विशेष राहिला हप्ता म्हणजे मकर संक्रांती स्पेशल जानेवारीचा हप्ता. तर हे 3 दिवस 36 जिल्हे जे असणार आहेत त्यामध्ये समाविष्ट असणारे 3 हप्ते म्हणजे एकूण 4,500 रुपयांचा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर हे 4,500 रुपये कोणाला मिळणार आणि हे मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय प्रयत्न केलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. तर हे बघू शकता तुम्ही सर्व बँकांना देखील आदेश दिलेले आहेत कारण की बँका काय करत असतात पैसे पाठवण्यास उशीर करत असतात. त्यामुळे सर्व बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे ज्या की मंत्री आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात पैसे वितरण करण्याच्या त्यांना देखील आदेश जे ते देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसारच महा-डी-बी-टी संघ जो असणार आहे तो महा-डी-बी-टी संघाला देखील तातडीचे आणि तात्काळ आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे वाटप करण्यास आता उशीर झाला नाही पाहिजे, थेट पैशांचं वितरण जे आहे ते झालं पाहिजे असे आदेश त्यांना देखील देण्यात आलेले आहेत. त्याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर आता आपण बघूया जिल्ह्यांची यादी. त्यामध्ये संपूर्ण म्हणजे 36 जिल्ह्यांच्या एकूण याद्या आलेल्या आहेत. आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्या संदर्भात या याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही सर्वात प्रथम सुरुवात जी आहे ती कुठून होणार आहे तर ते होणार आहे नाशिक आणि धुळे या 2 जिल्ह्यापासून. कारण की या 2 जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैशांची आतुरतेने वाट बघत होत्या आणि यामध्ये काही तांत्रिक अडचण देखील आली होती. त्यामुळे सर्वात अगोदर आता नाशिक आणि धुळे या 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर होणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर या 2 महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमध्ये. त्याच्यानंतर पुढील वितरणाचे जिल्हे असणार आहेत परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील जवळपास 70 ते 80 लाख महिला राहिलेल्या आहेत. त्यामध्ये देखील त्याच्यानंतर पुढील जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे बुलढाणा आणि वाशिम. त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया आणि चंद्रपूर. त्याच्यानंतर असणार आहे गडचिरोली आणि वाशिम. त्याच्यानंतर पुढील असणार आहे ते म्हणजे अमरावती आणि अकोला. त्याच्यानंतर असणार आहे बुलढाणा वाशिम. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहे ते म्हणजे नांदेड आणि बीड. त्याच्यानंतर परभणी तर झाला. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतर असणार आहे जालना. तर त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत मग मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली आणि अशा पद्धतीने या प्रत्येक जिल्ह्याचं वेळापत्रक आपण तुम्हाला दिलेलं आहेच. त्याच्या शेवटी असणार आहेत यवतमाळ आणि नागपूर. त्याच्यानंतर वर्धा, भंडारा. तर अशा पद्धतीने संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये वितरण जे आहे ते होणार आहे. 100% लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. ते सुद्धा स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीने आपण तुम्हाला जिल्ह्यांची यादी दिलेली आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर बँकांची देखील एक महत्त्वपूर्ण व मोठी यादी जाहीर झालेली आहे. ती म्हणजे कोणत्या शासकीय बँकेमध्ये पैसे वितरित होणार. सर्वात अगोदर जर तुमचं बँक खातं SBIमध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल किंवा पंजाब नॅशनल बँकेत असेल तर या 4-5 बँका ज्या आहेत तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. कारण की या शासकीय बँका आहेत आणि शासकीय बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते पाठविले जात असतात. याच्यानंतर असणार आहे दुसरी यादी प्रमुख खाजगी बँका. तर यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर या बँकेचा त्यामध्ये समावेश असणार आहे. याच्यानंतर असणार आहे तिसरी यादी म्हणजे इतर पेमेंट्स बँका जसे की झाले इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, एअरटेल पेमेंट बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक असेल. तर या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर काही महत्त्वाचे अपडेट देखील आपण बघणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलेला आहे नवीन 17 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. ती यादी आपण तुम्हाला तर दिलेली आहेच, फक्त ती तुम्ही लक्षपूर्वक बघायची आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी एक मोठं सरप्राईज देखील आपण ठेवलेलं आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणीच्या नवीन योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीसाठी नवीन सिलाई मशीन योजना असेल किंवा इतर दुसऱ्या योजना असतील तर त्या योजना देखील लवकरच रिलीज होणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 15,000 रुपयांची सिलाई मशीन जी आहे ती वितरित होणार आहे. किती 15,000 रुपयांची सिलाई मशीन देखील त्यामध्ये मिळणार आहे. त्यासाठीचे अर्ज देखील लवकरच चालू होणार आहेत आणि ते अर्ज एकदा चालू झाले की आपण तुम्हाला ते लगेच माहिती देणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये कधी होणार हा देखील प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. म्हणजे
2100 रुपये कधीपासून चालू होणार, हा लाडक्या बहिणीचा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. किंवा पैसे कधी भेटतील हा देखील प्रश्न होता लाडक्या बहिणीचा. तर हे बघा, 2100 रुपये जे आहे ते तुम्हाला कधीपासून चालू होणार आहे, तर येणाऱ्या महिन्यामधून नवीन त्याच्याविषयी शासन निर्णय सध्या चालू आहे आणि त्या नवीन शासन निर्णयाच्या अनुसार तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा निधीचं वितरण जे आहे ते होणार आहे. कारण की आता KYCच्या अंतर्गत भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर ढकलल्या गेल्या, काही नवीन आल्या देखील. त्यामुळे आता जे ऑल राऊंड मनी आहे तर तो 2100 रुपयाचा तो करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचं वितरण जे आहे ते सुरुवात होणार आहे. तर ती आपण अपडेट देखील तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहोत, कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई न करता. याच्यानंतर आपण अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत अपडेट्स व माहिती आपण आपल्या चॅनलवर सतत अपडेट करत असतो. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की पैशांचं वितरण होण्यास सुरुवात झाली की तुम्हाला देखील लगेच कळेल आणि काही अडचण आली योजनेमध्ये तर त्याच्याविषयी देखील अपडेट आपण तुम्हाला नक्कीच देत असतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेले असाल, फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. भेटूया परत पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.